हॅलो विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून आपली 12वीची बोर्ड एक्झाम चालू होत आहे. उद्या पहिलाच पेपर असल्यामुळं साहजिकच थोडं टेन्समध्ये विद्यार्थी असतात. पण यावर्षी तसं राहण्याचं काही कारण नाही आहे, कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांची शाळा हे बोर्ड एक्झामचं सेंटर मिळणार आहे. बघा, उद्या इंग्रजीचा पहिला पेपर आहे, त्यामुळं तुम्हाला माझ्या साईडनं काही टिप्स मी देण्याचा प्रयत्न करतो. बीइंग इंग्लिश टीचर, आय हॅव सम टिप्स फॉर यू फ्रॉम माय साईड. सर्वप्रथम काय करायचं, जसा तुम्हाला पेपर मिळाला, पहिले 5-1 मिनिट पेपर पूर्ण वाचून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मला कुठला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. म्हणजे त्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये घोळ होत राहील. काही विद्यार्थी काय करतात की एक प्रश्न या सेक्शनचा, एक प्रश्न त्या सेक्शनचा असं सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण असं करू नका. कुठलंही सेक्शन तुम्ही जर सोडवण्यासाठी घेतलं असेल, फॉर एक्झाम्पल प्रोज सेक्शन घेतलं असेल, तर ते प्रोज सेक्शन पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं, किंवा पोएट्री सेक्शन, किंवा रायटिंग स्किल्स सेक्शन, किंवा मग जो नॉवेलचा पार्ट आहे तो, म्हणजे कुठलंही एक पार्ट तुम्हाला पूर्ण करून घ्यायचा आहे. जर पेपर तुम्ही सिक्वेन्सनं सोडवत असाल तर अधिकच चांगलं, पण अशी कुठली अट नाही आहे. बघा, सर्वप्रथम जे आपल्याला एक रायटिंग स्किल आहे, जे रायटिंग स्किल सेक्शन आहे, त्यामध्ये ABCD असे 4 एक्सरसाइजेस तुम्हाला सोडवायचे असतात. आणि प्रत्येक Aमध्ये 3, Bमध्ये 3, CDमध्ये 3 असे एक्सरसाइजेस आहे. ज्या ॲक्टिव्हिटीची किंवा ज्या क्वेश्चनची चांगली तयारी तुम्ही केलेली असेल, तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. जसं बघा, रायटिंग स्किलच्या सेक्शनमध्ये जो A नंबरचा क्वेश्चन आहे, त्यामध्ये व्हर्च्युअल मेसेजेस, त्यानंतर आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. यामध्ये कन्फ्यूज न होता तुम्हाला जो तुम्ही आतापर्यंत ज्याची प्रॅक्टिस केलेली असेल तो क्वेश्चन सोडवण्यासाठी घ्यायचा. माझ्या विद्यार्थ्यांना मी ग्रुप डिस्कशन मोस्टली सजेस्ट केलेलं आहे, कारण की आपण एक्सपेक्टेड लेंथ पण देऊ शकतो आणि 4पैकी 4 मार्क्स पण त्यामध्ये मिळू शकतात. बरेचसे विद्यार्थी व्हर्च्युअल मेसेजेस एक्सपेक्ट करतात, म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न करतात. ते पण लिहा, पण आपल्याला यावर्षी वेळ सफिशियंट आहे. तुम्हाला 3.5 तास देण्यात आलेले आहे, त्यामुळे वेळेचा यावर्षी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणून प्रत्येक क्वेश्चनला व्यवस्थित एक्सपेक्टेड आणि रिक्वायर्ड लेंथ तुम्ही द्यायला हवी. त्यानंतर सर्वप्रथम कोणताही प्रश्न सोडवण्या अगोदर तुम्हाला त्या प्रश्नाचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. तो प्रश्न काय म्हणतो, स्टार्ट युअर आन्सर अकॉर्डिंग टू क्वेश्चन अँड एंड युअर आन्सर अकॉर्डिंग टू क्वेश्चन. बरोबर आहे. त्यानंतर नॉवेलचे जे काही क्वेश्चन्स आहे, कदाचित माझ्या माहितीनुसार आपल्याला सोपेच प्रश्न विचारला जाईल, कारण की हा पहिलाच पेपर असल्यामुळं, म्हणजे खऱ्या अर्थानं हा पहिला पेपर आहे नवीन सिलेबसचा, त्यामुळं सोपे प्रश्न विचारेल किंवा विचारल्या जाऊ शकते. तर तुम्ही जे म्हणजे प्रश्न ज्या आधारावर असेल तेच आन्सर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल. त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की मी या ठिकाणी चांगला मुद्दा मांडलेला आहे, किंवा आय हॅव रिटन अ पर्टिक्युलर पॉईंट, और आय हॅव स्ट्रेस अ पर्टिक्युलर आस्पेक्ट हिअर, तो भाग अंडरलाईन करून घ्या. म्हणजे तुम्हाला असं एखादी फ्रेज मांडलेली आहे, चांगला वर्ड मांडलेला आहे, किंवा आणखी काही इम्पॉर्टंट पॉईंट तिथे मांडलेला असेल तुम्ही, तर तो अंडरलाईन करून घ्या, तो फोकस करा. बरोबर आहे. त्यानंतर सगळ्या आतापर्यंत तुम्ही ॲक्टिव्हिटीजची प्रॅक्टिस केलेली असेल, तुमचा अभ्यास झालेला असेल, आणि काही विद्यार्थ्यांचा काही कमी जास्त जरी झाला असेल तरी उद्या व्यवस्थितच होईल. प्रश्न अगदी आपल्या ओळखीचेच असेल, म्हणून काही टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त पूर्ण पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 80 मार्क्सचा पेपर आहे, पूर्ण पेपर सोडवा आणि
30 मिनिट एक्स्ट्रा मिळाल्यामुळं तुमचा पेपर पूर्ण नक्कीच सोडवला जाईल. आणि पेपर झाल्यानंतर म्हणजे उद्या सायंकाळपर्यंत मी पेपरचा रिव्ह्यू पण तुम्हाला देईल, पेपरचे काही आन्सर्स, जेणेकरून ग्रामरवर क्वेश्चन असेल किंवा नॉवेलवर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असेल किंवा इतरही जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असेल त्यांचे पूर्ण आन्सर्स मी उद्या सायंकाळपर्यंत रिव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला देईल. आणि म्हणून टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, शांततेने पेपर सोडवाल. त्यानंतर कोरोना काळामध्ये काही म्हणजे सेंटरवर तुम्हाला काही अटी वगैरे घालून दिलेल्या असेल त्याचं पालन करा. ओके. सो सर्व विद्यार्थ्यांना 12वी बोर्ड एक्झामिनेशनसाठी पुन्हा मी बेस्ट ऑफ लक देतो. थँक्यू.